हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओत आपण देवीची ओटी कशी भरावी, ओटी कोणी भरावी, ओटी केव्हा भरावी व ओटीत काय काय साहित्य असावं या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, देवीची ओटी आपण आपल्या यथाशक्ती आणि आवडीनुसार भरायची असते। यथाशक्ती मी याच्यासाठी सांगितलं कारण की कसं असतं, तुम्ही साडीने भरा, ब्लाऊज पीसने भरा, ते तुमच्यावर आहे। काही जण अगदी साधी साडी घेतात, काही नऊवारी घेतात, तर काही अगदी पैठणीही घेतात। म्हणून मी इथं म्हटलं आहे यथाशक्तीने भरायची। आता बघा, ज्याप्रमाणे प्रत्येक भागात भाषा बदलते त्याचप्रमाणे देवीची ओटी भरायची पद्धतही बदलते। त्याचप्रमाणे देवी बदलली जाते, आपली कुलदेवी बदलली जाते। त्याप्रमाणे ज्या रूढी परंपरा आहे, त्या ज्या ओटी भरण्याच्या परंपरा आहेत त्यासुद्धा वेगवेगळ्या आहे। आज मी तुम्हाला आमच्याकडे ज्याप्रमाणे ओटी भरली जाते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे। तर यामध्ये असं काही नाही की हेच चुकीचं तेच बरोबर आहे, हा भाव कुणीच मनामध्ये ठेवू नये। शेवटी काय, आपण जे काही करतो देवीसाठी ते मनापासून असावं। प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि माझ्याकडून काही चूकभूल झाली तर क्षमा असावी। आता देवीची ओटी भरताना मी इकडे काय काय साहित्य घेतलं आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला इथे नारळ लागणार आहे, हळदी कुंकू, तांदूळ, विडा म्हणजे विड्यात बदाम, खोबरं, एक सुपारी, हळकुंड, बदाम, त्याच्यानंतर मी इथे शृंगाराचं साहित्य घेतलेले आहे, 5 फळंही घेतलेली आहे आणि साडीही घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला एवढं सामान लागणार आहे। तर याच्यात आता शृंगाराचं सामान हे आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे। कोणाची परिस्थिती असते, कोणाची नसते, तर मी ते पुढे दाखवणार आहे की तुम्ही शृंगाराचं सामान न ठेवताही देवीची ओटी कशा पद्धतीने भरू शकता। तर सर्वात आधी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि आपल्याला एक साडी घ्यायची आहे। तर आता इथे साडी तुम्ही अशी साडी घ्या की ओटी भरल्यानंतर ती साडी देवीला नेसवली जाईल किंवा कोणाला दिल्याच्या नंतर ती त्यांना वापरण्यात येईल। तर बघा, एका मोठ्या ताटात ती साडी ठेवून घ्यायची आहे। आता साडी नसेल ठेवायची तुम्हाला तर तुम्ही ब्लाऊज पीसने सुद्धा ओटी भरू शकता किंवा खणाने सुद्धा तुम्ही इथे ओटी भरू शकता। तर त्याच्यानंतर तांदूळ आपल्याला मधोमध ओटीमध्ये टाकायचे आहे आणि तांदूळ टाकताना एकदमच असे 4 दाणे घेऊ नका, व्यवस्थित जरा मुठभर तांदूळ घ्या। तांदूळ ठेवल्यावर आपल्याला त्याच्यावर नारळ ठेवून घ्यायचा आहे। तर नारळ ठेवताना किंवा घेताना नारळाला कुठेही तडा नसावा आणि तो पाण्याने भरलेलाच नारळ आपल्याला ओटीमध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर नारळावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यावर विड्या ठेवून घेणार आहे, म्हणजे जसं की खोबरं, बदाम, हळकुंड, खारीक आणि एक सुपारी। तर हळकुंड घेताना हे लेकूरवाळं हळकुंड घ्यायचं आहे, म्हणजे हळकुंडाला एक छोटासा साईडला भाग असतो, अशा प्रकारचा हळकुंड आपल्याला घ्यायचा आहे। तर इथे मी चांदला बांगडी घेतलेली आहे, तर याच्यात मणी आहे काळे आणि बांगड्या आहेत, तर तुम्ही हेही ठेवायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची येते ती दक्षिणा। तर दक्षिणा ही तुम्हाला जरूर ओटीमध्ये ठेवायची आहे। मग तुम्ही ती ₹1.25 ठेवा, ₹11 ठेवा, 21 ठेवा, 51, जशी तुमची यथाशक्ती असेल किंवा जशी तुमची परिस्थिती असेल तर त्याप्रमाणे तुम्ही इथे दक्षिणा ठेवू शकतात। आणि गजरा, आता गजरा तर आपल्याला ओटीत लागणारच आहे। जर गजरा नसेल घेऊ शकत तुम्ही, तर तुम्ही एखादं फूल ठेवलं तरीही चालेल। तर अशा प्रकारची सुद्धा तुम्ही ओटी देवीला भरू शकता। आता देवीची ओटी भरताना साडीचा रंग कोणता घ्यावा, तर तुम्ही नेहमी लाल, पिवळा, हिरवा असा रंग घ्यावा। हे रंग देवीला खूप आवडतात। निळा, काळा रंग हा ओटी भरायला घेऊ नये। तर इथे मी पिवळ्या कलरची साडी घेतलेली आहे। तर बघा, अशा एवढ्या साहित्यात सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता। तर आता ही एवढं साहित्य ठेवल्याच्या नंतर तुम्हाला ओटीला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि एवढ्याच साहित्यात तुम्ही देवीची ओटी भरायची आहे। तर आता इथे माझ्याकडे शृंगाराचं सामान मी आणलेलं आहे, तर मी ते ठेवून घेणार आहे। तुम्ही नसल आणलं तर नाही ठेवलं तरी चालेल। अशी साधी सोपी ओटी जरी तुम्ही भरली तरी देवीला ती स्वीकार असते। मी केलं म्हणून तुम्हीही केलंच पाहिजे असं काही नाही। ज्याच्या त्याच्या यथाशक्तीनुसार तुम्ही देवीला जे पण काही द्याल मनापासून ती देवी आपली आई स्वीकार करते। म्हणून तुम्ही ही वस्तू नाही, ती वस्तू नाही की हे आणलंच पाहिजे असं काही नाही। तुम्ही एवढ्या साहित्यात सुद्धा देवीची ओटी भरू शकता। तर मी आता ह्या ओटीत शृंगाराचं सामान ठेवून घेत आहे। तर इथे बघा, मी हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत, नेल पेंट, लिपस्टिक,
काजळ, टिकल्याचं पॉकेट असंही घेतलेलं आहे। तुम्ही अशा प्रकारे ही देवीची ओटी भरू शकता, ज्याची त्याची हौस आणि ज्याची त्याची इच्छा असते। तर बघा अशा प्रकारे तुम्ही शृंगाराचं सामान इथे ठेवू शकता, मणिमंगळसूत्रही तुम्ही इथे ठेवू शकता। तर आता ही तयार केलेली ओटी आपल्याला पाटासमोर ठेवून घ्यायची आहे। तर इथे मी 5 फळं घेतलेले आहेत। तर तुम्ही एक फळ जरी ओटीत ठेवलं तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरीही चालेल। तर माझ्याकडे फळं होती म्हणून मी आता ताटात फळंही ठेवून घेणार आहे। अशा प्रकारे आपलं ओटीचं ताट तयार झालं आहे। त्यानंतर आपण देवीला हळदी कुंकू व्हायचं आहे। त्याच्यानंतर स्वतःलाही आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। आणि आता हे ओटीचं ताट देवीच्या पुढे 3 वेळेस असं खालीवर करायचं आहे आणि तिसऱ्या वेळेस हे ताट आपल्याला देवीच्या पुढे ठेवायचं आहे। त्याच्यानंतर हात जोडून देवी आईला प्रार्थना करायची की हे देवी आई, आम्ही तुझी ही जी ओटी भरलेली आहे, जो तुला मानपान दिलेला आहे तो तू स्वीकार कर। काही चुकलं तर त्याकरता माफ कर। आमच्या घरात सुख शांती लाभू दे आणि जी पण काही इडापिडा असेल तर ती तू दूर कर। आता ही देवीची ओटी कुणी भरावी? तर ही देवीची ओटी सुवासिनींनीच भरावी। तर देवीची ओटी का भरावी? तर हा देवीचा मान असतो। देवी आईला तिचा मानपान भेटल्यावर ती आपल्या कामात बरकत देते। आपल्या काही मनोकामना असतील तर ती त्या पूर्ण करते आणि देवी भरभरून तिचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी ठेवते। त्यामुळे हा देवीला तिचा मान द्यावा। तर आता ही ओटी कधी भरायची? तर अष्टमीला ओटी भरण्याचं चांगले असते, पण नवरात्रीचे 9 दिवस हे आपल्या आईचेच असतात। त्यामुळे तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते 9व्या दिवसापर्यंत आईची कधीही ओटी भरू शकता। कारण महिलांच्या प्रॉब्लेममुळे किंवा काही महिला कामाला जातात, त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीने या नवरात्रीच्या दिवसात, या 9 दिवसात कोणत्याही दिवशी ओटी भरू शकतात। सेवा करणं हे महत्त्वाचं आहे। तर अशा प्रकारेही तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्या घरी देवी आईची ओटी भरू शकता। कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।